दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महायुतीच्या आमदारांची बैठकही घेत आहेत। नौदलाच्या सोहळ्यानंतर मुंबईमध्ये मोदी महायुतीच्या आमदारांची बैठक घेत आहेत। ही शपथविधीनंतरची मुंबईमध्ये पंतप्रधानांची दुसरी अशी भेट असेल, पण आमदारांसहची ही पहिलीच बैठक आहे। मुंबईमध्ये आंग्रे सभागृहामध्ये आज ही बैठक पार पडेल आणि महायुतीच्या आमदारांना पंतप्रधान मार्गदर्शन करतील। विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने या संपूर्ण बैठकीमध्ये मार्गदर्शन केलं जाईल। त्याचबरोबर या बैठकीमध्ये आमदारांना मोबाईल देण्यास मनाई आहे, त्यामुळे अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक मानली जाते आणि त्याचबरोबर केवळ आमदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातला हा महत्त्वाचा संवाद असेल, महत्त्वाचं मार्गदर्शन असेल। पक्षाच्या आदेशानुसार आम्हाला इकडे एकच प्रधानमंत्रीला भेटीसाठी आलो आहे। फक्त तिथे आता आतमध्ये प्रधानमंत्रीचं जे काही कार्यक्रम असेल आपण बघू। अनेक प्रकल्पासंदर्भात तुमच्या इकडच्या महत्त्वाच्या विधानसभांमधल्या प्रकल्पासंदर्भात काय बोलणार आहात? नाही, आता हे माझी फर्स्ट मीटिंग आहे, तो मला माहीत नाही प्रोटोकॉल असं आम्ही काही बोलू शकत की नाही। बोलण्याचा आपल्याला चान्स भेटला तर नक्कीच माझ्या मतदारसंघाचा जे विषय आपण मांडू। थँक्यू। छडी लागे चमचम विद्या ये घमघम असं आहे का? मला असं वाटतं की निश्चितच मोदी साहेबांचे जे काही विचार आहेत, त्यांनी आतापर्यंत जी काही दिशा दिलेली आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे यश संपादन करण्यासाठी या ठिकाणचे स्थानिक आपले जे काही नेते आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, आदरणीय शिंदे साहेब आहेत, यामुळे एक वेगळं एक बळ त्यांच्यामुळे मिळतं आणि निश्चितच या ठिकाणी ते आज येऊन एवढी चर्चा आमदारांसोबत करणार आहे। खासदार म्हणून तर त्यांच्यासोबत खूप चर्चा केल्या, पण आमदार म्हणून सुद्धा चर्चा करायला या ठिकाणी आम्हाला संधी मिळणार आहे आणि मला असं वाटतं की त्यांचे मंत्र हे यशाला संपादित करणारे असतात, म्हणून मला वाटतं ते मंत्र फार महत्त्वाचे आहे। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आम्हाला प्रत्यक्ष आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांच्याबरोबर आता संवाद करण्याची संधी मिळणार आहे आणि ही मला वाटतं पहिल्यांदा अशी घटना होते। सर, गृहपाठ झालेला आहे का? कशा प्रकारचा कुठलाही प्रश्न कधी येऊ शकतो ही भीती आमदारांमध्ये आहे? अजिबात नाही, मला वाटतं भीती काय बाळगायचं कारण नाही। स्वतः आदरणीय प्रधानमंत्री अतिशय मोकळेपणानं संवाद करणार आहे, हा काय प्रश्नोत्तराचा क्लास नाही। हा आज बघा, पहिल्यांदाच आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे महायुतीच्या सर्व आमदारांच्या बरोबर भेटणार आहेत आणि आम्हालाही त्याची उत्सुकता आहे की देशाबद्दलचं जे माननीय पंतप्रधान महोदयांचं विजन आहे, त्याच संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांचं जे काय विजन आहे ते सुद्धा आम्हाला ऐकायला मिळेल, त्यांचं मार्गदर्शन ऐकायला मिळेल आणि जे काय आदेश किंवा जे काय मार्गदर्शन आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आम्हाला करतील त्याचं तंतोतंत आम्ही सर्वजण पालन करू। तर आपण पाहतोय अनेक आमदार तसंच महाराष्ट्र राज्याच्या अनेक मंत्र्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आज जो संवाद पंतप्रधान मोदी सर्व महायुतीच्या आमदारांशी साधणार आहेत त्या संदर्भात अर्थातच त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की अचानक कुठला तरी प्रश्न येऊ शकतो पंतप्रधानांकडून, याची भीती वाटते का? परंतु त्यांनी असं म्हटलंय की भीती नाही, उत्सुकता आहे की कुठला कानमंत्र पंतप्रधान देतील। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी वेदांत नेब आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधून आणखीन जाणून घेऊया की सध्या काय चाललेलं आहे आंग्रे सभागृहाच्या आसपास। वेदांत, आज अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक होणार आहे पंतप्रधान आणि आमदारांमध्ये आणि फोनही न्यायचा नाही असा नियम आहे, त्यामुळे गोपनीयता सुद्धा बरीच पाळण्यात आलेली आहे। नक्की काय होईल या संवादामध्ये, काही कल्पना आहे का? पूर्वी एकतर सिक्युरिटी रिझन्समुळे अशा प्रकारे आपले मोबाईल असेल किंवा इतर काही उपकरणं असतील ते आपल्याला ठेवावे लागणार असं आमदारांना सांगण्यात आलेलं आहे। कारण आपण बघतोय की थोड्याच वेळात जो नौदलाचा कार्यक्रम हा सुरू होईल आणि नौदलाचा कार्यक्रम साधारणपणे 1.5-2 तास झाल्यानंतर मग आमदारांची बैठक आंग्रे सभागृहात होणार आहे आणि ज्या प्रकारे आपण बघतोय जवळपास सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना संबोधित करतील। त्याशिवाय आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा जी भाजपची रणनीती असणार आहे किंवा महायुतीची रणनीती असणार आहे त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करतील। महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आल्यानंतर नेमकं काय करायचं आहे त्या संदर्भात सुद्धा काही भाष्य नरेंद्र मोदी करतील का हे आपल्याला या सगळ्या बैठकीनंतर कळेल। मात्र सध्या आपण बघतोय नेव्हल डॉकयार्ड इथे सगळे आमदार जमलेले आहेत। थोड्याच वेळात नौदलाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल, 2 युद्ध नौका आणि एक पाणबुडीचं कमिशनिंग होणार आहे आणि त्यानंतर या बैठकीला सुरुवात होणार आहे। धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.